कश्मीर पाकिस्तान का हिस्सा नहीं है, कश्मीर पाकिस्तान की रियासत का हिस्सा नहीं है। ये पाकिस्तान का पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर म्हणजेच पीओके मध्ये मागच्या 5 जून पासून एक आंदोलन चालू आहे। आज 1 जुलै म्हटलं तर जवळजवळ 26 दिवस झाले हे आंदोलन चालू आहे आणि अजूनही हे आंदोलन थंड होण्याचं नाव घेत नाहीये। कारण मागच्या एवढ्या दिवसापासून पाकिस्तान आर्मीनं सर्व प्रकारे हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय, पण त्याला अजिबात यश आलेलं नाही। उलट हे आंदोलन जास्त पेटत चाललंय। यामध्ये स्त्रिया उतरलेल्या आहेत, मुलं उतरलेली आहेत। पीओके मधल्या रावलकोट नावाच्या शहरामध्ये धरणं आंदोलनामध्ये जवळजवळ 1 लाख लोक बसलेले आहेत आणि ती लोक बसून देखील आता जवळजवळ 22 दिवस पूर्ण झाले। एवढं हे आंदोलन पेटलेलं आहे आणि या आंदोलनामधून आता अशा प्रकारचे आवाज येत आहेत की आम्ही भारताला साथ घालू किंवा आम्ही जर आमचे रस्ते ओपन केले तर काय होईल हे पाकिस्तानला माहिती नाही, अशा धमक्या आता या आंदोलनातून दिल्या जात आहेत। आम्ही पाकिस्तानी नाही असं उघडपणे असं इथले लोक, हे काश्मीरी लोक आता म्हणायला लागलेत। नेमकं काय काय घडतंय आणि कसं पीओके हा संपूर्ण भाग पाकिस्तानपासून तर दूर जात होताच, पण आता थोडं वेगळं होतंय, म्हणजे तो भारताच्या देखील जवळ येतोय। नेमकं काय काय घडतंय आणि कसं कसं ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर जो पाकिस्तानने आपल्याकडून हिसकावलेला जो भाग आहे भारत स्वतंत्र झाल्यानंतर, त्या भागामध्ये हे सगळं आंदोलन चालू आहे। 5 जून पासून आंदोलन चालू आहे आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट मागच्या काही दिवसांपासून घडते आणि आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दलचे न्यूज देतो पण आहोत। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली की सरदार अमन खान नावाचे जे इथले नेते आहेत त्यांनी एक भाषण केलं, ज्याचा व्हिडिओ मी पुढे दाखवेन। या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की काश्मीर हा काही पाकिस्तान नाही। एक प्रकारे त्यांनी काश्मीर हा पाकिस्तानपासून वेगळा आहे असं सांगितलं, काश्मीर स्वतंत्र आहे असंही सांगितलं आणि ते पुढे म्हणाले की तुम्ही आमचं अन्न पाणी बंद केलात म्हणून आम्ही घाबरणार नाही, आम्ही तुमच्यावर अवलंबून नाही, तुम्हाला आमची गरज आहे आणि आम्ही जर आमचे दरवाजे ओपन केले, आम्ही जर आमचे रस्ते ओपन केले तर तुम्ही येऊन आमच्या पाया पडाल, अशी धमकी सरदार अमन खान यांनी दिली। आणि त्यानंतर समोर जो जनसमुदाय बसलेला होता तो अक्षरशः हसत होता। यावरून एक गोष्ट स्पष्ट होत होती, ही एक हिंट होती, पाकिस्तान सरकारला धमकी होती की जर तुम्ही पाकिस्तानमधल्या या काश्मीरी लोकांना दडपायचा प्रयत्न केलात तर हे लोक भारताकडे जातील आणि भारताची मदत मागतील। हा इशारा सरदार अमन खान यांनी दिला। ये जो कहते हैं कि राशन जो है वो कश्मीरियों का राशन बंद करेंगे, मैं कहता हूँ हमें तुम्हारे राशन की जरूरत नहीं है, तुम्हें हमारी जरूरत है। थोड़ा ख्याल करो, थोड़ा ख्याल करो, तुम्हें हमारी जरूरत है। कहीं ऐसा ना हो, कहीं ऐसा ना हो कि बाकी रास्ते खुल जाएं और फिर तुम हमारी मिन्नतें करो, हमारे तरले करो। कहीं सरदार अमन खान यांच्या या भाषणामध्ये त्यांनी पुढे हेही सांगितलं की आम्ही कुठल्याही हुकुमशाला घाबरत नाही। मुळात पाकिस्तानचा जो कोणी हुकुमशाह असेल, कारण आता आसिम मुनीर हे इनडायरेक्टली एक हुकुमशाहच आहेत, शहबाज शरीफ सत्तेत कधीपर्यंत राहतील माहिती नाही, त्यामुळे आसिम मुनीर हे सत्ता ताब्यात कदाचित घेतील नाही घेतील, पण आता सध्या संपूर्ण पाकिस्तान तेच चालवत आहेत। त्यांनी सांगितलं की आम्ही कुठल्याही हुकुमशाला घाबरत नाही, मुळात पाकिस्तानचा हुकुमशाह आमचा कोणीही लागत नाही आणि काश्मीर त्यांच्या कंट्रोलमध्ये नाही, हे ते स्पष्टपणे सांगतायत। पुढे त्यांनी असंही सांगितलं की जॉईंट ॲक्शन अवामी कमिटी म्हणजे JAAC ज्या 38 मागण्या केलेल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्ण झाल्या पाहिजेत, त्यामध्ये कोणताही कॉम्प्रोमाइज आम्ही करणार नाही। आता यामध्ये तुम्हाला माहिती असेल नसेल तरी सांगतो, यामध्ये एक महत्त्वाची मागणी अशी आहे की काश्मीरमध्ये जी विधानसभा आहे त्या विधानसभेच्या 54 जागांच्या पैकी 12 जागा ज्या आहेत त्या जम्मू काश्मीरमधल्या पण इतर भागांमध्ये, पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी, रेफ्युजी लोकांसाठी ठेवलेले आहेत, जे लोक सहसा सरकारचे लोक असतात आणि त्यांना सहजपणे निवडून दिलं जातं। याच्याशिवाय इतर काही नॉमिनेटेड मेंबर्स असतात, हे सगळं रद्द करावं आणि फक्त काश्मीरमध्ये राहणाऱ्यांनाच निवडणूक लढवता यावी, ही यातली एक महत्त्वाची मागणी आहे। दुसरी एक मागणी आहे की पाकिस्तानची लॉयल्टी असणं कंपल्सरी असायला नको, जी लॉयल्टी आहे ती काश्मीर बरोबर असायला पाहिजे, असं इथल्या लोकांचं म्हणणं आहे। या सगळ्या मागण्यांच्यासाठी 5 जून पासून आंदोलन चालू आहे। तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जवळजवळ 1400 पेक्षा जास्त लोकांना आतापर्यंत अरेस्ट केलेली आहे, त्यातले अनेक लोक गायब आहेत। आता गायब आहेत म्हणजे ते मेलेले आहेत, पण त्यांचा अधिकृत आकडा आलेला नाही। ज्यांचा मृत्यू झालाय पाकिस्तानी मिलिटरीच्या गोळीबारामध्ये त्यांची संख्या 50 पेक्षा जास्त आहे आणि सध्या अनेक नव्या नेत्यांना अटक करायचा प्रयत्न होतोय। अनेक नेत्यांच्यावरती 1 कोटीची बक्षिसं जाहीर केलेली आहेत। शौकत मीर या एका नेत्याला अटक झालेली आहे मागच्या काही दिवसापूर्वी, त्यामुळे हे आंदोलन आणखी जास्त आता पेटले।
हे आंदोलन ज्या पद्धतीने चालू आहे ते पाकिस्तानच्या आर्मीला झेपत नाही आहे आणि यांनी अगोदर देखील या आंदोलनकर्त्यांनी सांगितलं होतं की पाकिस्तानची आर्मी ही काश्मीरमधल्या अनेक भागांमध्ये बसलेली आहे. जर एकदा काश्मीरनं ठरवलं की यांना इथं बसून द्यायचं नाही तर आम्ही यांना हाकलून लावू शकतो असा ते इशारा त्यांनी अगोदरच दिला. आता दुसरी गोष्ट याच्यामध्ये घडते आहे ती म्हणजे त्यांचं अन्न पाणी बंद करायचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यापर्यंत जो औषध साठा जात होता काश्मीरमध्ये तो देखील बंद करायचा प्रयत्न केला आहे. इथला इंटरनेट तर 5 जून पासून बंद आहे, म्हणजे 26 दिवस झाले, पण तरी देखील वेगवेगळ्या माध्यमातून हे लोक आपला आवाज उठवत आहेत. आता अमेरिकेमध्ये, इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तिथले काश्मीरी लोक आंदोलन करून पाकिस्तानचा धिक्कार करतायत. पाकिस्तान आणि काश्मीर हे वेगवेगळे आहेत हे सांगायचा प्रयत्न सगळीकडे केला जातोय. दुसरीकडे पाकिस्तानमध्ये एक महत्त्वाची घटना सध्या घडते ती म्हणजे बलुचिस्तानमध्ये. बलुचिस्तानच्या एक महत्त्वाच्या नेत्या महरंग बलोच यांना पाकिस्तानमधल्या कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा दिली. या शिक्षेच्या विरोधात आणि याशिवाय अनेक जे बलोच नेते आहेत त्यांना जी अटक केली जाते आणि त्यांना गायब केलं जातं याच्या विरोधात तिथले लोक देखील रस्त्यावर उतरले आहेत. क्वेट्टा आहे तिथलं राजधानीचं शहर एक प्रकारे बंडखोरांच्या ताब्यात गेलं आहे. याशिवाय अनेक ठिकाणी लॉकडाऊन लागलेलं आहे, कंप्लीट लॉकडाऊन आणि कर्फ्यू अशी सिच्युएशन संपूर्ण बलुचिस्तानमध्ये झालेली आहे. त्यामुळे बलुचिस्तान आता पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये नाही, POK पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये नाही. त्यामुळे पाकिस्तानच्या कंट्रोलमध्ये फक्त लाहोर आणि थोडाफार जो पंजाब आणि सिंधचा भाग आहे तो सोडला तर काही नाही, कारण KPK मध्ये देखील आंदोलन चालूच आहे आणि ते पाकिस्तानला शमत नाही आहे. त्यामुळे ही पाकिस्तानमधली अत्यंत अभूतपूर्व अशी घटना आहे. यामध्ये अमन खान यांनी इनडायरेक्टली का होईना हे सांगायचा प्रयत्न केला आहे की आम्ही जर दुसरे दरवाजे ओपन केले तर पाकिस्तान आमच्या समोर येऊन भीक मागेल आणि त्यावेळेला आम्ही ठरवू आम्ही काय करायचं ते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यावरून एक स्पष्ट होतं आहे की POK मधला जो असंतोष आहे तो खदखदत राहणार आहे आणि लवकरच POK पाकिस्तानपासून पूर्णपणे तुटू शकतो. मग पाकिस्तान भारतावर काही आरोप करे नका, भारतानं POK घेण्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला पाहिजे, कारण त्यासाठी सर्वात चांगली जमीन आता तयार झालेली आहे असं आम्हाला वाटतं. तुमचं या प्रकरणाबद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.